Example, evaluate integral 5 raised to power 5 raised to power x into 5 raised to power x dx. Solution. निलेश घड्याळ ठेवलं होतं घड्याळ इंटिग्रल 5 raised to power 5 raised to power x into 5 raised to power x dx. Now put 5 raised to power x is equal to t. इथे आपण 5 raised to power x बरोबर t ठेवू. याची डेरिव्हेटिव्ह किती येणार 5 raised to power x into log of 5. या साइडला x व्हेरिएबल आहे म्हणून dx, या साइडला t व्हेरिएबल आहे म्हणून dt. That is आता आपल्याजवळ हा 5 raised to power x dx आहे. याची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला तर ती येणार 5 raised to power x dx is equal to dt अपॉन log 5 ने भागून टाकायला. log 5 ने भागून टाकलं. required integral become integral 5 raised to power x च्या ठेवलं आपण t आणि 5 raised to power x dx ची व्हॅल्यू आली dt upon log of 5. Here 1 upon log 5 is constant, take out common. मग काय राहिलं शिल्लक इथे 1 upon log 5 घेतला आपण. मग राहिलं इथे इंटिग्रल 5 raised to power dt. हा झाला स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रल a raised to power x चा. तर याचं इंटिग्रल येणार इंटिग्रल 5 raised to power t into dt. That is 1 upon log 5. याचं इंटिग्रल येईल a raised to power x, that is 5 raised to power t upon log of 5. इंटिग्रेशन निघालं म्हणून प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन that is 5 t ची व्हॅल्यू द्या. t म्हणजे आहे 5 raised to power x upon log of 5 into log of 5 whole square लिहायचा त्याला log of 5 whole square plus 6. हे झालं पहिलं एक्झाम्पल. सेकंड, evaluate integral 1 upon x log x into log of log x dx. फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह इथे प्रेझेंट राहते तर ते आपल्याला शोधायचे की कशाबरोबर सबस्टिट्यूट ठेवायचे. गिव्हन इंटिग्रल इज 1 अपॉन x log x into log of log x dx. पुट कशाची डेरिव्हेटिव्ह शोधायची यामध्ये या log of log x ची डेरिव्हेटिव्ह आहे. पुट log of log x इक्वल टू t. याची जर आपण डेरिव्हेटिव्ह काढली तर बेसिक फॉर्म्युला लॉगचा म्हणजे 1 अपॉन log x. कशामुळे कंपोजिट फंक्शन झालं log x मुळे. त्याची पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढली 1 अपॉन x. या साइडला x व्हेरिएबल आहे म्हणून dx इक्वल टू dt. तर यापैकी पहा आपल्याजवळ हा 1 अपॉन x आधी लिहून टाकू इंटू log x dx इक्वल टू dt. म्हणजे हा जो नंबर आहे आपल्याजवळ या सर्वच्या बरोबर सरळ व्हॅल्यू आली dt. रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम इंटिग्रल या 1 अपॉन x log x dx ची व्हॅल्यू मिळाली dt आणि 1 अपॉन हा जो log of log x आहे याची व्हॅल्यू ठेवली आपण t. स्टँडर्ड फॉर्म्युला
सबस्टिट्यूशन ठेवलं प्रॉपर, आपण त्याला डिफरन्शिएट केलं, रिक्वायर्ड इंटिग्रल लिहिलं की तुम्हाला डायरेक्ट स्टँडर्ड फॉर्म्युलाच मिळतो ऑलमोस्ट. याची व्हॅल्यू ना लॉग ऑफ मॉड टी प्लस सी. टीची व्हॅल्यू ठेवून द्या. लॉग ऑफ किती ठेवलं होतं आपण? टी मीन्स लॉग ऑफ log x plus c is required answer. Now third example is evaluate integral. Evaluate integral 1 upon x plus square root x dx. Given integral is 1 upon x plus square root x dx. याला सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. अल्जेब्रिकच्या फॉर्ममध्ये आला आहे, तर थोडं याला आपल्याला सुरुवातीला सॉल्व्ह करावं लागेल. इंटिग्रल 1 अपॉन यामधून स्क्वेअर रूट एक्स कॉमन घ्या. तत्पूर्वी आपण एक स्टेप पुन्हा लिहू. आपण एक्स कॅन रिटन ॲज स्क्वेअर रूट एक्स इंटू स्क्वेअर रूट एक्स. स्क्वेअर रूट एक्सचा स्क्वेअर म्हणजेच एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स इंटू dx. कॉमन काय निघते त्याच्यामधून? स्क्वेअर रूट एक्स कॉमन निघेल, राहिलं स्क्वेअर रूट एक्स प्लस 1 dx. आता इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळते, ती कोणत्या फंक्शनची मिळते? पुट स्क्वेअर रूट एक्स प्लस 1 इक्वल टू टी. त्याला डिफरंट स्क्वेअर रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट एक्स प्लस 1 इज कॉन्स्टंट टर्म, कॉन्स्टंट टर्मची डेरिव्हेटिव्ह 0. या साईडला x व्हेरिएबल आहे म्हणून dx, या साईडला dt. आता आपल्याला पाहिजे याच्यामधलं 1 अपॉन स्क्वेअर रूट एक्स dx ची व्हॅल्यू. तर ती 1 अपॉन स्क्वेअर रूट एक्स dx इक्वल टू ट्वाइस dt. रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम आता या इंटिग्रल मध्ये आपण व्हॅल्यू ठेवणार 1 अपॉन स्क्वेअर रूट एक्स dx ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला ट्वाइस dt इंटू मग हा इथे 1 अपॉन या स्क्वेअर रूट एक्स प्लस मध्ये बरोबर टी ठेवलं. हियर 2 इज कॉन्स्टंट, टेक आउट कॉमन, इंटिग्रल 1 अपॉन टी dt. पुन्हा स्टँडर्ड फॉर्म्युला 2 log ऑफ मॉड टी प्लस सी दॅट इज 2 log ऑफ मॉड टी ची व्हॅल्यू ठेवली आपण, ती सबस्टिट्यूट करा x प्लस 1 प्लस सी. तिसरं नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल 1 अपॉन 1 प्लस e raised to power minus x dx. Given integral 1 upon 1 plus e raised to power minus x dx. थोडं केअरफुल लक्ष द्यायचं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या प्रॉब्लेमकडे. जर इथे e raised to power minus x आला तर काय करायचं? e raised to power plus x आला तर काय करायचं? त्याकडे लक्ष द्यायचं. इंटिग्रल जर e raised to power minus x आलं असेल तर e raised to power x ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या 1 ला आपण मल्टिप्लाय केलं, तसं इथे पण आपण e raised to power x ने 1 प्लस e raised to power minus x dx. जर e raised to power प्लस x येत असेल तर e raised to power minus x ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायचं. e raised to power x into 1 means e raised to power x, याला गुणला आपण e raised to power x into 1 e raised to power x प्लस e raised to power x ने याला गुणला e raised to power minus x ला. दोघांचा बेस सारखा आहे, पॉवरची ऍडिशन होईल. पॉवरची ऍडिशन म्हणजे e raised to power x minus x म्हणजे e raised to power 0 होईल. e raised to power 0 dx. But we know that पॉवर कोणत्याही फंक्शनचा पॉवर जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते? ही 1 राहते इंटू dx. आता इथे पहा डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह पूर्ण न्यूमरेटर मध्ये आहे. e raised to power x plus 1 put e raised to power x plus 1 equal to t. e raised to power x डेरिव्हेटिव्ह e raised to power x 1 ची 0 dx equal to dt. required integral become किती ना
रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम e raised to power x dx ची व्हॅल्यू मिळाली dt 1 upon t. सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले या फॉर्ममध्ये मिळून राहिले आपल्याला. log of mod t plus c, that is log of mod t means e raised to power x plus 1 plus c. इथे हे तुम्ही डायरेक्ट कोरोलरी यूज करून घेऊ शकता. इथे आन्सर समजा तुम्हाला कोरोलरी आठवली तर काय इथे log of mod of डिनॉमिनेटर प्लस c. फक्त इथे रिझन लिहायचं आहे ॲज इंटिग्रल डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर त्याचा रिझल्ट काय असतो log of mod of f of x प्लस c असे लिहू शकतो आपण. तर होमवर्क करता प्रॉब्लेम घ्या. आता मी तुम्हाला हिंट सांगितली आहे की 1 upon 1 plus e raised to power x dx. काय करायचं की e raised to power x आहे तर e raised to power minus x नी मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आणि ॲज इट इज सॉल्व्ह करत जायचं. नेक्स्ट एक्झाम्पल. Evaluate e raised to power x plus 1 upon e raised to power x minus 1 dx. आता इथे कधी e raised to power twice x येईल, twice x plus 1 upon e raised to power twice x minus 1 किंवा हे खालचा वर होईल वर खाली होईल. तर गिव्हन इंटिग्रल इज e raised to power x plus 1 upon e raised to power x minus 1 dx. Now this can be written as denominator मध्ये पहा की आपल्याजवळ e raised to power x minus 1 एकच लिहून टाकावर e raised to power x minus 1 लिहिलं आपण. प्लस 1 च्या ऐवजी मायनस 1 लिहिलं. किती लिहिलं पाहिजे म्हणजे इक्वेशन बॅलन्स होईल. इथे लिहिणार आपण प्लस 2 into dx, that is डिनॉमिनेटर सेपरेट करा. e raised to power x minus 1 upon e raised to power x minus 1 म्हणजे मिळालं 1 plus 2 upon e raised to power x minus 1 dx. डिनॉमिनेटर सेपरेट केला. इंटिग्रल आता इथे आहे इंटिग्रल 1 dx. दोन्हीला इंटिग्रल आपण सेपरेट करून टाकू. प्लस हियर इज 2 इज कॉन्स्टंट, टेक आउट कॉमन इंटिग्रल 1 upon e raised to power x minus 1 dx. जे तुम्हाला प्रॉब्लेम होमवर्क साठी दिला आहे या टाइपचा तो 1 plus e raised to power x च्या ऐवजी e raised to power x minus 1 आलं. आता e raised to power x आहे तर कशाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं या इंटिग्रलला. e raised to power plus x आहे तर e raised to power minus x ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करा म्हणजे इथे e raised to power x minus 1 into dx. that is integral dx plus 2 e raised to power minus x. e raised to power minus x निघून तर बेस सारखा आहे पॉवरची ऍडिशन होईल म्हणजे e raised to power 0 e raised to power 0 म्हणजे 1 minus e raised to power minus x dx. दोन्ही इंटिग्रल रेडी आहे. आता तुम्ही पहा याची डेरिव्हेटिव्ह किती ते 1 minus e raised to power minus x ची 1 ची 0 येईल. हा मायनस साइन ठीक आहे. e raised to power minus ची डेरिव्हेटिव्ह e raised to power minus x into dx of minus x या मायनस मुळे कंपोजिट फंक्शन चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ने -1 हा मायनस मायनस प्लस होईल म्हणजे येईल e raised to power minus x. तर ही पूर्ण डेरिव्हेटिव्ह याच्यामध्ये जर डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये असेल तर आपण डायरेक्ट बरोबर यूज करू शकतो म्हणजे ज्याला 1 चे इंटिग्रल येणार आहे x plus 2 into log of mod 1 minus e raised to power minus x plus c as पुन्हा इथे रिझल्ट लिहून टाका इंटिग्रल f dash x upon f of x dx equal to log of mod f of x plus c. आपण हा फॉर्म्युला यूज केला. आता याकरता होमोसाठी प्रॉब्लेम घ्यायचा असा आहे की खाली वर करा e raised to power x minus 1 upon e raised to power x plus 1 dx. e raised to power x plus 1 लिहून टाकायचं. e raised to power x plus 1 लिहिलं की आपल्याला किती लिहावं लागेल -2 लिहावं लागेल. दुसरं एक्झाम्पल आहे समजा इथे
e raised to power twice x plus 1 upon e raised to power twice x minus 1 dx. Same problem आहे, कुठलाही फरक नाही. Next example is evaluate integral 3x plus 2 into square root x minus 4 dx. आता थोडं प्रॉब्लेम नेहमीपेक्षा वेगळा आला तर थोडं केअरफुल लक्ष द्यायला इथे. गिव्हन इंटिग्रल इज 3x plus 2 square root x minus 4 dx. जर अशा टाईपचा प्रॉब्लेम आला तर थोडी हिंट लक्षात ठेवायची की या स्क्वेअर रूट मध्ये जी क्वांटिटी त्याच्या बरोबर सबस्टिट्यूट ठेवा. पुट x minus 4 equal to t. यावरून आपण x ची व्हॅल्यू काढून घ्या. x equal to येईल t plus 4. डेरिव्हेटिव्ह काढली, x ची डेरिव्हेटिव्ह 1 येईल मायनस 4 ची डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे या साईडला फक्त 1 आलं आणि या साईडला x व्हेरिएबल असल्यामुळे dx आणि या साईडला dt. Required integral become आता रिक्वायर्ड इंटिग्रल मध्ये आपण x व्हेरिएबल मधून t व्हेरिएबल मध्ये जाऊन राहिलो म्हणून रिक्वायर्ड इंटिग्रल संपूर्ण हे t व्हेरिएबल मध्ये असलं पाहिजे. तर इथे आपण व्हॅल्यू ठेवणार 3. x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला t plus 4 plus 2 स्क्वेअर रूट x minus 4 ची व्हॅल्यू आपण t आणि dx ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला dt. रिक्वायर्ड इंटिग्रेशन मध्ये पहा तुम्हाला x व्हेरिएबल कुठे दिसत नाही, याला मल्टिप्लाय करून टाका. 3t plus 12 plus 2 3 याला गुणलं आणि या सर्वला हा पॉवर किती आहे t raised to power 1/2 स्क्वेअर रूट t means t raised to power 1/2 इंटिग्रल 3t plus 14 into t raised to power 1/2 dt. t raised to power 1/2 लिहून टाका. 3 t into t raised to power 1/2. बेस सारखा आहे, पॉवरची ॲडिशन, याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1/2 आहे म्हणजे t ला पॉवर येईल 1 + 1/2 म्हणजे 3/2 प्लस 14 into t raised to power 1/2 dt. दोन्ही याला इंटिग्रल सेपरेट करू आपण. हियर 3 is constant, take out common. t raised to power 3/2 plus into dt plus 14 is constant, take out common, integral t raised to power 1/2 into dt. 3 याला पॉवर फॉर्म्युला यूज केला, t चा पॉवर 1 वाढेल, t raised to power 3/2 plus 1 that is 5/2 upon 5/2 plus 14 t ला पॉवर 1/2 आहे, पॉवर फॉर्म्युला यूज करा, 1 की पॉवर वाढेल 1/2 plus 1 3/2 upon 3/2 plus constant of integration c. याला आपण क्लियर करून खालून वर ना 3 into हा होईल 2/5 t raised to power 5/2 प्लस याला खालून वर ना 14 into 2/3 into t raised to power 3/2 plus c. t ची व्हॅल्यू किती द्यायचे 3 into 2 विला 6/5. t किती आहे आपल्याजवळ, t आहे x minus 4 raised to power 5/2 plus 14 into 2 28 upon 3. t ची व्हॅल्यू ठेवा पुन्हा x minus 4 raised to power 3/2 plus c. तर या टाईपचा जर प्रॉब्लेम आला तर त्याला याप्रमाणे सॉल्व्ह करत जायचं. तुम्ही होमवर्कसाठी वेगवेगळे प्रॉब्लेम घेऊ शकता. होमवर्क इव्हॅल्युएट इंटिग्रल x plus 1 into square root x minus 2 dx. x minus 2 बरोबर t ठेवायचं. दुसरं एखादा प्रॉब्लेम घेतला असेल आपण इंटिग्रल twice x minus 3 into x plus 1 dx. तर x plus 1 बरोबर t ठेवायचं आणि त्याला सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल 1/3x plus 7 x raised to power minus n dx.
given integral is 1 upon 3x plus 7x raised to power minus n dx. आता याला सॉल्व्ह करत असताना अल्जेब्रिकच्या फॉर्म मध्ये आहे 1 अपॉन 3x प्लस 7 अपॉन x रेस्ट टू पॉवर मायनस n आहे त्याला खाली येणार इंटू dx. या इंटिग्रेशनच्या डिनॉमिनेटर मध्ये एलसीएम निघतो x रेस्ट टू पॉवर n. या x रेस्ट टू पॉवर n याला गुणलं तर 3 इंटू x इंटू x रेस्ट टू पॉवर n. पुन्हा बेस सारखा पॉवरची ऍडिशन होईल x रेस्ट टू पॉवर n प्लस 1 आणि 3 प्लस 7 इंटू dx. याला आपण याचा रेसिप्रोकल वर्ग म्हणजे x रेस्ट टू पॉवर n अपॉन 3 इंटू x रेस्ट टू पॉवर n प्लस 1 प्लस 7 इंटू dx. x रेस्ट टू पॉवर n प्लस 1 ची डेरिव्हेटिव्ह आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये पॉवर n कमी होते म्हणजे x रेस्ट टू पॉवर n मिळू शकतो म्हणजे न्यूमरेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह आहे तर पुट 3 x रेस्ट टू पॉवर n प्लस 1 प्लस 7 इक्वल टू t ठेवू आपण याची डेरिव्हेटिव्ह काढली 3 इज कॉन्स्टंट ॲज इट इज राहील पॉवर आधी n प्लस 1 x चा पॉवर 1 न कमी होणार x रेस्ट टू पॉवर n नंतर 7 इज कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 आणि या साइडला x व्हेरिएबल आहे म्हणून dx इक्वल टू dt. यापैकी आपल्याजवळ हा x रेस्ट टू पॉवर n dx आहे फक्त केवळ एका साइडला ठेवू आपण x रेस्ट टू पॉवर n dx एका साइडला इक्वल टू dt अपॉन 3 इंटू n प्लस 1. रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम इंटिग्रल मध्ये व्हॅल्यूज करू आपण x रेस्ट टू पॉवर n dx ची व्हॅल्यू dt अपॉन 3 इंटू n प्लस 1 इंटू 1 upon t. Here constant is 3 into n plus 1. Take out common 1 upon 3 into n plus 1 हा constant बाहेर घेतला. मग इंटिग्रल मध्ये काय राहिलं आपल्याजवळ इंटिग्रल 1 upon t dt हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. इंटिग्रल येणार log of mod t plus c. t ची व्हॅल्यू ठेवून द्या 1 upon 3 into n plus 1 log of mod t पावर इथं यूज केला आपण 3 इंटू x रेस्ट टू पॉवर n प्लस 1 प्लस 7 प्लस कॉन्स्टंट इंटिग्रेशन. नेक्स्ट एग्जांपल आहे इव्हॅल्युएट इंटिग्रल तर इथे आपण एक्झाम्पल पाहिले. आता यामध्ये आपण समोरील एक्झाम्पल सोडवण्याकरता आपल्याला पुन्हा काही फॉर्म्युल्याची आवश्यकता आहे की जे फॉर्म्युले आपले झालेले नाही. आता न झालेले फॉर्म्युले कोणते आहेत तर इंटिग्रल ऑफ tan x, इंटिग्रल ऑफ cot x, इंटिग्रल ऑफ sec x and इंटिग्रल ऑफ cosec x. तर now we have to find integral of tan x, cot x, sec x and cosec x. या चार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं आपल्याला इंटिग्रेशन काढायचं आहे. तर केअरफुल लक्ष द्या इथे की पहिला आहे याच्यामध्ये पहिला इंटिग्रल ऑफ tan x dx. Now this can be written as integral tan x is sin x upon cos x dx. इथे डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे पण थोडी कमतरता आहे की cos x ची डेरिव्हेटिव्ह ही मायनस sin x येते. तर आपल्याजवळ मायनस नाही आहे तिथे आपण मायनस sin x लिहून टाकू याला. पण असं लिहित असताना इक्वेशन अनबॅलन्स झालं म्हणून मायनस ने याला पुढे टाकू मायनस इंटू मायनस प्लस dx. डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे म्हणजे जी मायनस लॉग ऑफ मॉड cos x प्लस c. ठीक. आता जर एखाद्या वेळेला फंक्शन मध्ये फॉर्म्युला लक्षात घ्यायचा हा फॉर्म्युला लॉगरिथमचा की मायनस लॉग ऑफ x असेल इथे
आणि हा मायनस साईन जर ॲब्सॉर्ब करायचा असेल की लॉग ऑफ ए अपॉन बी आहे समजा, आणि याच्यामध्ये जर हा मायनस साईन ॲब्सॉर्ब करायचा असेल तर लॉग ऑफ काय करायचं इथे की डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर करून टाकायचं बी अपॉन ए. मग इथे काय करणार आपण समजा याच्या डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे, कॉस च्या डिनॉमिनेटरमध्ये 1 आहे. जर हा मायनस साइन आपण ऍब्सॉर्ब केला तर लॉग ऑफ मॉड काय होईल 1 अपॉन cos x plus c. But we know that 1 upon cos x is log of mod sec x plus c. तर हे झालं tan चे इंटिग्रल ऑफ tan x dx. तर हा झाला पहिला फॉर्म्युला आणि याला सगळ्यांनी पाठ करून घ्यायचे ॲज अ स्टँडर्ड फॉर्म्युला म्हणून की इंटिग्रल ऑफ tan x dx इज log of mod sec x plus c. दुसरा आहे यामधलं इंटिग्रल ऑफ cot x dx. cot can be written as cos x upon sin x dx. डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह पूर्ण न्यूमरेटर मध्ये कुठलीही ऍडजस्टमेंट नाही, प्लस मायनस साइनची नाही, कुठलीच नाही. म्हणजे काही log of mod sin x प्लस c म्हणजे इंटिग्रल ऑफ cot x dx इज इक्वल टू log of mod sin x. तर हा दुसरा फॉर्म्युला झाला cot चे इंटिग्रल आपल्याला मिळाले इथे. तिसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रल ऑफ sec x. दिस कॅन बी रिटन ॲज इंटिग्रल sec x. याला काढत असताना आपण sec x प्लस tan x ने याला मल्टिप्लाय अँड डिवाइड करू, म्हणजे इक्वेशन अनबॅलन्स होणार नाही. sec x प्लस tan x sec x प्लस tan x ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. इथे sec x ने गुणून टाका, sec स्क्वेअर x प्लस sec x इंटू tan x अपॉन sec x प्लस tan x dx. दॅट इज. आता इथे पहा sec x प्लस tan x ची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये sec x ची डेरिव्हेटिव्ह प्लस sec x tan x आहे प्लस tan x ची डेरिव्हेटिव्ह प्लस sec स्क्वेअर x आहे, म्हणजे ची log of mod sec x plus tan x plus c and hence therefore integral of sec x dx equal to log of mod sec x plus tan x plus c. हा फॉर्म्युला झाला आणि याच्या ऐवजी आपल्याला पुन्हा एक व्हॅल्यू लिहिता येते जेव्हा गरज आहे तेव्हा आपण घेऊ log of mod log tan pi by 4 plus x by 2 plus c. जेव्हा कधी गरज पडेल आपल्याला प्रॉब्लेम आहे तेव्हा आपण ही व्हॅल्यू घेणार log of tan pi by 4. तर हा तिसरा फॉर्म्युला तयार झाला. म्हणजे आपण sec x चे इंटिग्रल काढलं. सिमिलरली आपण चौथं cosec x चे इंटिग्रल काढणार. इंटिग्रल ऑफ cosec x dx. दिस कॅन रिटन ॲज cosec x ला cosec x मायनस cot x ने डिवाइड करा आणि मल्टिप्लाय करा. cosec x इंटू मायनस cot x. आपण cosec x मायनस cot x ने मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं. इथे cosec x ने मल्टिप्लाय केलं इंटिग्रल cosec स्क्वेअर x मायनस cosec x इंटू cot x अपॉन cosec x मायनस cot x dx. आता डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह पाहूया आपण. cosec x ची किती येणार मायनस cosec x cot x. ही टर्म मिळाली मायनस तसाच आहे. cot x ची डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर x मायनस मायनस प्लस cosec स्क्वेअर x म्हणजे डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे. म्हणजे झाली log of mod cosec x मायनस cot x प्लस c. म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ती इंटिग्रल ऑफ cosec x dx
आणि याची पुन्हा आपल्याला व्हॅल्यू लिहिता येते लॉग ऑफ मॉड tan x/2. जेव्हा केव्हा गरज राहील तेव्हा आपण ही व्हॅल्यू यूज करणार प्लस सी. म्हणजे आपण हे 4 फॉर्म्युले पाहिले की टॅनचं इंटिग्रल किती राहणार, कॉटचं किती राहील, सेकचं किती राहील, कोसेकचं किती राहील हे आपण पाहिलं. याच्यामध्ये हे 4ही फॉर्म्युले ॲज ए स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणून यूज करायचे आहेत. आणि आता रिमार्कमध्ये आपण लिहित असताना रिमार्कमध्ये लिनियर फॉर्ममध्ये लिहायचे. लिनियर फॉर्ममधील फॉर्म्युले in linear form. Linear form is integral tan of ax plus b dx. x च्या ऐवजी लिनियर फॉर्म मध्ये आलं तर त्याचे इंटिग्रल किती येणार, log of mod sec ax plus b. बेसिक फॉर्म्युला आहे इट इज log of mod sec x. x च्या ठिकाणी ax plus b आलं होतं, त्याच्यावर काय घ्यायचं, x चा कोएफिशिएंट अपॉन a प्लस c. दुसरा येणार, दुसरा फॉर्म्युला इंटिग्रल cot ax plus b dx log of mod sin ax plus b अपॉन कोएफिशिएंट ऑफ x इज a प्लस c. हा दुसरा. तिसरा फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला लिनियर फॉर्म इंटिग्रल sec ax plus b dx log of mod sec ax plus b plus tan आहे प्लस tan ax plus b. दोन्ही याला अँगल तोच लिहायचा आहे जो आहे तो. जसा sec x आहे तर sec x plus tan x, sec ax plus b आहे तर sec ax plus b tan ax plus b. आणि सगळ्यात शेवटी लिहायचा की x चा कोएफिशिएंट एकदाच a plus c. सिमिलरली फोर्थ इज cosec ax plus b dx is equal to log of mod cosec ax plus b minus cot ax plus b अपॉन कोएफिशिएंट ऑफ x इज a प्लस c. आता ह्या लिनियर फॉर्म मध्ये लिहित असताना नेहमी कंडिशन लक्षात ठेवायचं की a नॉट इक्वल टू 0. म्हणजे a ची व्हॅल्यू कुठल्याही परिस्थितीमध्ये 0 नाही पाहिजे. मे बी पॉझिटिव्ह ऑलमोस्ट और मे बी निगेटिव्ह. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. तो ऑलमोस्ट पॉझिटिव्ह राहील, निगेटिव्ह फार कमी व्हायला येईल. आणि b मे बी 0 पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. आता याचं एचं बीचं 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह मिनिंग काय आहे तर एखादं एक्झाम्पल पाहिजे लिहितो मी. एक्झाम्पल कॉट ये. आता ये लिहिला मी इथे 2x मायनस बी म्हणजे लिहिणार आपण 3. तर ए 2 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, बी मायनस 3 आहे म्हणजे निगेटिव्ह आहे. मग इथे आपण हाच अँगल असा लिहू शकतो आपण मायनस ट्वाइस एक्स प्लस 3. ए निगेटिव्ह बी पॉझिटिव्ह. पुन्हा लिहू शकतो आपण एक्स फक्त केवळ कॉट x/2 लिहू शकतो आपण कॉट इंटिग्रल इंटू dx. तर इथे ए हा 1/2 राहील आणि बी हा 0 राहणार. मात्र ए ची व्हॅल्यू कुठल्याही परिस्थितीमध्ये 0 राहणार नाही. ठीक आहे. तर मग आता हे इंटिग्रल आहे तर याचे इंटिग्रल कशा प्रकारे काढणार आपण. इंटिग्रल कॉटचे इंटिग्रल लॉग ऑफ मॉड साइन ट्वाइस एक्स मायनस 3 अपॉन कोएफिशिएंट ऑफ एक्स इज 2 प्लस c. याप्रमाणे. किंवा एखादं तुम्हाला असं आलं असेल आता tan 5/2x इतकं चाललं. आपल्यासाठी स्टँडर्ड फॉर्म्युला टॅनचा आहे, tan x चा आहे, पण x च्या ऐवजी 5/2x आलं म्हणून थोडं लिनियर फॉर्म झालं. तर यालाही आपल्याला लिहिता येते tan 5/2x प्लस 0
एव्हरी इक्वेशन कॅन बी रिटर्न इन लिनियर फॉर्म ax प्लस बी. ज्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो, लिहिलं प्लस 0 म्हणजे काही त्याचा अर्थ नाही, फक्त समजण्यासाठी. तर tan चे इंटिग्रल लॉग ऑफ मॉड सेक 5x अपॉन 2 प्लस 0 म्हणजे होईल ते 5x अपॉन 2. 0 लिहायचं नाही, आपण समजण्याकरता लिहिला, परंतु अपॉन कोएफिशिएंट ऑफ x दॅट इज 5/2 प्लस c. याप्रमाणे हे लिहायचं आपल्याला. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. आता या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने आपण एक्झाम्पल सोडवूया. ठीक. हे चारही फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले पाठ करून घ्यायचे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, इव्हॅल्युएट इंटिग्रल evaluate 1 plus x upon x sin x plus log x dx. आपलं मागच्या पिरियडमध्ये एक प्रॉब्लेम चुकलं होतं. इथे साईनच्या ठिकाणी लॉग आलं होतं आणि लॉगचं फॉर्म्युला नाही आहे आपल्याकडे, म्हणून ते आपण एक्झाम्पल कॅन्सल केलं होतं. तर त्याला आपण सोडवून राहतो. गिव्हन इंटिग्रल इज 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साइन एक्स प्लस लॉग एक्स डीएक्स. या फंक्शनला आपण थोडं पहिल्यांदा क्लिअर करून घेऊ की 1 प्लस एक्स अपॉन एक्स आपण इथे लिहून टाकू इंटू मग काय असलं 1 अपॉन x प्लस लॉग x dx. 1 प्लस एक्स इंटू म्हणजे 1 प्लस एक्स आहे, x इंटू एक्स प्लस लॉग एक्स, एक्स इथे साइन. ठीक. दॅट इज. आता कशाबरोबर सबस्टिट्यूट ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये हे पाहायचं आपण. 1 अपॉन साइन एक्स प्लस लॉग एक्स इंटू dx. तर पुट x प्लस लॉग एक्स इक्वल टू टी ठेवला आपण इथे. डेरिव्हेटिव्ह काढले की x डेरिव्हेटिव्ह 1 लॉग x ची 1 अपॉन x, या साईडला x व्हेरिएबल आहे म्हणून dx, या साईडला dt. x एलसीएम घेतला x प्लस 1 dx इज इक्वल टू dt. 1 प्लस x किंवा x प्लस 1. रिक्वायर्ड इंटिग्रल बिकम हा 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू dx, या सगळ्याची व्हॅल्यू आली dt इंटू 1 अपॉन, आता राहिला हा 1 अपॉन साइन एक्स प्लस लॉग एक्स मीन्स t. आपल्याला साइन टीचं इंटिग्रल माहिती आहे, पण ते न्यूमरेटर मध्ये पाहिजे. तर 1 अपॉन साइन टी मीन्स कोसेक टी इंटू dt. काल आपल्याजवळ फॉर्म्युला नव्हता कोसेक टीचा म्हणून आपण ते प्रॉब्लेम क्लिअर नाही करू शकलो, आणि त्यातही ते प्रॉब्लेम चुकलेलं होतं. कोसेकचं इंटिग्रल लॉग ऑफ मॉड कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी. आपण हे सगळे हा फॉर्म्युला यूज केला, म्हणजे कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. टीची व्हॅल्यू ठेवून द्यायच्यामध्ये लॉग ऑफ मॉड कोसेक t means x plus log x minus cot again t x plus log x plus हेच आन्सर झालं. तर या सगळ्या फॉर्म्युल्यासाठी आपण थोडं मागे जाऊया. कोणता फॉर्म्युला यूज केला आपण? इंटिग्रल ऑफ डिनॉमिनेटरची डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटर मध्ये असेल तर काय लिहितो आपण? लॉग ऑफ मॉड ऑफ डिनॉमिनेटर. तर प्रत्येक याच्यामध्ये डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये होती. नेक्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रल इथे आपण या एक्झाम्पल मध्ये साइन ठिकाणी कॉस घेऊ शकतो. कॉस फक्त काय? कॉस म्हणजे कोसेक येईल. ठीक आहे. तर होमोसाठी कोणता प्रॉब्लेम? होमो. इव्हॅल्युएट इंटिग्रल 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू कॉस एक्स प्लस लॉग एक्स.
मग कोण सांगते याचा आन्सर किती येणार तर लॉग ऑफ सेकंड. तर लॉग ऑफ सेक एक्स प्लस लॉग एक्स प्लस टॅन एक्स प्लस लॉग एक्स प्लस सी एवढ्या याचा आन्सर येणार. पण काय लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस लॉग एक्स प्लस टॅन एक्स प्लस लॉग एक्स प्लस सी. त्याला होमोसाठी कसं सोडवायचं. इव्हॅल्युएट इंटिग्रल e raised to power x into 1 plus x upon cos x into e raised to power x into dx. Given integral is e raised to power x into 1 plus x upon cos x into e raised to power x into dx. कशाची डेरिव्हेटिव्ह टाकला याच्यामध्ये पुट x into e raised to power x equal to t. दिलेलं फंक्शन u डॉट v च्या फॉर्म मध्ये आहे. याला सॉल्व करू आपण. फर्स्ट फंक्शन x डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड e raised to power x प्लस सेकंड फंक्शन e raised to power x डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन x ची डेरिव्हेटिव्ह 1 आणि या साइडला x व्हेरिएबल आहे dx equal to dt. काय कॉमन निघते मधून e raised to power x कॉमन निघतो. राईट x plus 1 dx equal to dt. ते न्यूमरेटर मध्ये पूर्ण फंक्शन आहे e raised to power x into 1 plus x into dx. Required integral become integral e raised to power x into 1 plus x dx equal to dt. आणि मग राहिलं 1 upon cos t. 1 upon cos t ला कशामध्ये कन्वर्ट करा. sec t मध्ये कन्वर्ट केलं. we know that integral of sec t is log of mod sec t plus tan t plus इथे t ची व्हॅल्यू यूज करा. log of mod sec t means x e raised to power x plus tan एक पुन्हा t ची व्हॅल्यू x e raised to power x plus c. इथे पुन्हा तुम्हाला इथे होमोसाठी प्रॉब्लेम घेता येईल. याला जर cos स्क्वेअर केलं समजा पहिलं एक्झाम्पल आहे होमोसाठी इंटिग्रल e raised to power x into 1 plus x upon cos square x e raised to power x dx. दुसरं एक्झाम्पल आहे याच्याऐवजी e raised to power x 1 plus x upon sin x e raised to power x dx. पुन्हा तिसरं एक्झाम्पल आहे e raised to power x 1 plus x upon sin square x e raised to power x dx. आता जे प्रॉब्लेम आपण ब्लॅकबोर्डवर सोडवला आहे त्याच्याऐवजी cos स्क्वेअर घेतला आपण. तर सगळी टर्म इथे cos स्क्वेअर होईल. 1 upon cos स्क्वेअर म्हणजे sec स्क्वेअर t होईल आणि sec स्क्वेअरचे इंटिग्रल असते tan t. म्हणजे या एक्झाम्पलचं आन्सर येणार tan t मीन्स x e raised to power x plus c. म्हणजे पहिल्यापेक्षा सोपं झालं. हे प्रॉब्लेम आणि हे प्रॉब्लेम पॅरलल आहे. कॉसच्या ठिकाणी साइन आलं 1 upon sin. 1 upon sin म्हणजे कोसेक. कोसेकचे इंटिग्रल येईल म्हणजे आता फॉर्म्युला आहे log of mod कोसेक x e raised to power x minus cot x e raised to power e raised to power x plus c. आता sin च्या ठिकाणी sin स्क्वेअर आहे. sin स्क्वेअर आहे म्हणजे 1 upon sin स्क्वेअर होईल. 1 upon sin स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर होईल आणि इंटिग्रल ऑफ कोसेक स्क्वेअर x इज मायनस cot t ची व्हॅल्यू x e raised to power x plus c. म्हणजे पाच दिलेला प्रॉब्लेम एक आहे पण एका प्रॉब्लेमवर आपण 3 प्रॉब्लेम तयार झाले. तर याप्रमाणे हे प्रॉब्लेम सॉल्व करायचे. नेक्स्ट एक्झाम्पल इज इव्हॅल्युएट इंटिग्रल. आता थोडेसे एक्झाम्पल बदलून राहिले आहेत तर आपण थोडं
उलट राहायचं कशा प्रकारे सोडवायचे तर साइन एक्स मायनस ए अपॉन कॉस एक्स प्लस बी cos x plus b dx. आता गिवन इंटिग्रल साइन x मायनस ए अपॉन कॉस x प्लस बी dx असं दिलं आहे. तर हे अँगल बदलतील साइन x प्लस ए अपॉन कॉस x मायनस बी किंवा साइन एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स मायनस ए. एकाच प्रॉब्लेम मध्ये चार प्रॉब्लेम तयार होतात. त्याला सोडवायचं कसं हे बघा तिथे इंटिग्रल डिनॉमिनेटर मध्ये जितका आहे एक्स प्लस बी तितका वर लिहून टाकायचा अँगल साइन एक्स प्लस बी आपण लिहून टाकलं. पण असं लिहित असताना इक्वेशन अनबॅलन्स झाला आहे. प्लस बी जास्त झाला लगेच आपण मायनस बी लिहिला मायनस ए याच्यामधला शिल्लक आहे. ठीक आहे इंटू डीएक्स. म्हणजे ऍडजस्टमेंट कशी करायची डिनॉमिनेटर नुसार ऍडजस्टमेंट करायची याच्यामध्ये न्यूमरेटर नुसार नाही. डिनॉमिनेटर मध्ये जितका जितकं लिहून टाकायचं आणि मग काय जास्त झालं काय कमी झालं काय शिल्लक राहिलं ते नंतर लिहायचं. पुन्हा आपण क्लिअर करून घेऊया. साइन एक्स प्लस बी मायनस साइन कॉमन घेऊन टाकून म्हणजे ए प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी डीएक्स. इथेपर्यंत काही अडचण आहे तुम्हाला? अगदी सोपा रिझल्ट आहे. आता न्यूमरेटरमध्ये साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला यूज करू किती असते साइन ए मायनस बी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन ए कॉस बी माइनस कॉस ए इंटू साइन बी ए प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी डीएक्स. इथे आपण साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला यूज केला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आता इथून आपण डिनॉमिनेटर सेपरेट करून टाकतो. बघा इथे आता ज्याच्यामध्ये एक्स व्हेरिएबल नाही ती कॉन्स्टंट टर्म डिनॉमिनेटर सेपरेट केला आपण इथे तर काही साइन एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी म्हणजे टॅन एक्स प्लस बी इंटू कॉस ए प्लस बी एक झालं. मायनस इथून डिनॉमिनेटर सेपरेट केला कॉस एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी कॅन्सल होऊन जाईल तर शिल्लक राहिलं फक्त केवळ साइन ए प्लस बी इंटू डीएक्स. तर इथे कन्फ्युजन होते काय तर लिहून टाकायचे साइन एक्स प्लस बी अपॉन डिनॉमिनेटर आपण सेपरेट केला तर होतं ते कॉस एक्स प्लस बी. आता इथे आपण इंटिग्रल पण सेपरेट करू. इथे आता याच्यामध्ये कॉस ए प्लस बी मध्ये कुठलाही एक्स व्हेरिएबल म्हणजे कॉन्स्टंट टर्म बाहेर घेऊन टाकलेला कॉस ए प्लस बी टेक आउट कॉमन इंटिग्रल. मग काय आलं साइन एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बी म्हणजे टॅन एक्स प्लस बी डीएक्स मायनस याच्यामध्ये एक्स व्हेरिएबल नाही म्हणजे कॉन्स्टंट आहे साइन ए प्लस बी इंटू इंटिग्रल 1 dx. इंटिग्रल काढा स्टँडर्ड फॉर्म्युला झालं cos a plus b. But you know that integral of tan is log of mod sec x plus b. इथे हा लिनियर फॉर्म मध्ये आहे. a ची व्हॅल्यू 1 आहे b ची व्हॅल्यू 20 दिली आहे तर x चा कोएफिशिएंट जो 1 आहे तो लिहून टाकायचा 1 मायनस साइन a प्लस b इंटू 1 चा इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू x dx प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. त्याला क्लियर करून घेऊ आपण cos a प्लस b log of mod sec x प्लस b माइनस x आधी लिहून टाकतो इथे साइन इंटू x इंटू साइन
ए प्लस बी प्लस सी. तर या प्रॉब्लेमला केअरफुली लक्ष ठेवायचं आणि सॉल्व्ह करायचं. तर होमवर्क करता पाहिजे काय तर एकाच प्रॉब्लेममध्ये किती प्रॉब्लेम करतात दिलं काय आपल्याला साइन एक्स मायनस ए. फक्त अँगल खाली वर करा एक्स मायनस बी एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स मायनस ए dx. दुसरं एक्झाम्पल काय होईल अँगल खाली आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन खाली वर करू आपण कॉस एक्स मायनस ए अपॉन साइन एक्स प्लस बी dx. दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये खाली वर करू आपण याला कॉस एक्स प्लस बी अपॉन साइन एक्स मायनस ए dx. तुम्ही इथे मायनसच्या ठिकाणी प्लस ए केल्याबरोबर पुन्हा तुमचे 4 प्रॉब्लेम तयार होतात. प्लस बीच्या ठिकाणी मायनस बी केल्याबरोबर पुन्हा 4 प्रॉब्लेम तयार होतात. तर त्याला कन्फ्यूज नाही व्हायचं. इथे डिनॉमिनेटरमध्ये एक्स मायनस ए आहे तर या अँगलमध्ये कसं ॲडजस्ट करून टाकायचं पहिल्यांदा साइन एक्स मायनस ए लिहून टाकायचं. मग यापैकी एक्स आला मायनस ए जास्त आला म्हणून लगेच दिला आपण प्लस ए प्लस बी. ही झाली ॲडजस्टमेंट. मायनस ए प्लस ए कॅन्सल झाला तर एक्स प्लस बी राहिला. आता इथे साइन एक्स प्लस बी आहे तर वर काय लिहून टाकायचं कॉस एक्स प्लस बी लिहून टाकायचं लगेच. बी जास्त झाला मायनस बी शिल्लक आहे आपल्याजवळ मायनस ए याप्रमाणे ॲडजस्टमेंट करायची. इथे एक्स मायनस ए आहे तर इथे कॉसमध्ये कशा प्रकारे ॲडजस्ट करायचं की पहिल्यांदा एक्स मायनस ए लिहून टाकणे लगेच प्लस ए लिहून टाकणे आणि लगेच शिल्लक जो आहे तो प्लस बी लिहिणे आणि त्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करणे. आता पुन्हा तुम्ही घरी याला सोडवा तर इथे मायनस करा इथे प्लस करा 2 प्रॉब्लेम वाढले. इथे प्लस करा इथे मायनस करा पुन्हा 2 प्रॉब्लेम वाढले. इथे मायनस करा इथे प्लस करा पुन्हा 2 प्रॉब्लेम वाढले. म्हणजे 1 2 3 4 5 6 दिलेला प्रॉब्लेम 7 याप्रमाणे वेगवेगळे प्रॉब्लेम करत आणि पुन्हा याचे अँगल आपण शफल केले तर पुन्हा आणखी ते प्रॉब्लेम 7-8 मिळतात. म्हणजे एकाच प्रॉब्लेम म्हणून आपण 10-12 प्रॉब्लेम तयार करू शकतो त्याला सोडवू शकतो. तर ते इतके प्रॉब्लेम सोडवण्याची गरज नाही. तर आपल्याला फक्त काय माहिती पाहिजे ॲडजस्टमेंट डिनॉमिनेटरची ॲडजस्टमेंट करत चालायची आणि मग त्याला सोडत गेलो आपण की या 4 स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला लागेल तो यूज करायचा आणि नंतर त्याला आपण सॉल्व्ह करायचा.